गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मातोश्री रमाबाईंचा, आदरणीय गजबे सर यांनी सुद्धा मंचकावर यावं. शिवाजीराव देशमुख यांनी सुद्धा मंचकावर यावं. त्यागमूर्ती रमाई माता यांची जयंती 7 फेब्रुवारीला सर्व भारतात मनवल्या जाते. पण दर्यापूरमध्ये त्यागमूर्ती रमाई माता यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखा त्यांनी कार्यक्रम घेतला होता. तो म्हणजे भीमगीतांची स्पर्धा. प्रामुख्याने हे आयोजन केलं होतं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय आठवले भाऊ आणि नितेशदादा वानखडे, बळवंतरावजी वानखडे, खासदार अमरावती जिल्हा. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं एक कृषी भवन होतं. ते वेगळ्या स्थितीत होतं. त्याचं नूतनीकरण करून सभापती सुनील पाटील गावंडे, उपसभापती श्रीकृष्ण उर्फ राजू कराळे आणि सर्व संचालक मंडळ यांनी त्याचं नूतनीकरण केलं. आणि नूतनीकरणाच्या दिवशी तिथं भजन स्पर्धा ठेवली. भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे विवेकानंद ट्रस्ट आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संयुक्त विद्यमाने त्यांनी मिर्झा रफी बेग यांचासुद्धा कार्यक्रम ठेवला. आणि रमाई माता यांचासुद्धा 7 फेब्रुवारीला तिथं कार्यक्रम आठवले भाऊ, नितेश भाऊ वानखडे आणि खासदार यांच्यातर्फे ठेवला. ही भजन स्पर्धा त्यागमूर्ती रमाई माता भजन स्पर्धेचं प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले तरुण सिद्धार्थ मंडळ शिवर यांना 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक माननीय सुधाकर पाटील यांच्याकडून देण्यात आलं. 2 नंबरचं पुरस्कार गुरुदेव बाल मंडळ इटकी यांना 7,000 रुपयाचा देण्यात आला. तो पुरस्कार होता बबनराव विल्लेकर यांच्याकडून. त्रिरत्न सातेगाव यांना 5,000 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात आलं. ते होतं डॉक्टर इक्बाल पठाण यांच्याकडून. आणि पुन्हा सिद्धार्थ मंडळ शिवर त्यांना पुरस्कार देण्यात आला. तो मुकुंद नितुने यांच्याकडून. दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील रसिकांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. माननीय यशोमतीताई ठाकूर आणि अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कांचनमाला ताई यांच्याकडून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. घटना बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत अशी खंत यशोमतीताई ठाकूर यांनी मनातून व्यक्त केली. आज म्हटलं तुमचं भाषण पाहिलं, पण ते भाषणात अशी गर्द खोल कुठंतरी या भारतात द्वेष पसरवला जात आहे. हे तुमच्या आज शब्दात जाणवलं. हे एवढी गर्द हात का तुम्ही इथे दिलेले? काय मला सांगा, जर स्वतःचं लेकरू स्वतःच्या आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवत असेल आणि जर मग महाकुंभमध्ये जाऊन नाहत असेल आणि त्या महाकुंभामध्ये हिंदू राष्ट्राचं जर संविधान होत असेल, तर मी संविधानाची विद्यार्थी म्हणून, या देशाची नागरिक म्हणून मी हे बोललं नाही पाहिजे का? मी बोलते आहे, बाकी सगळ्यांनी पण बोललं पाहिजे. तुम्ही पण हे दाखवलं पाहिजे, तुम्ही पण बोललं पाहिजे. हिंदू शेरनी, हिंदू शेर आणि हे सगळे करणारे म्हाताऱ्या माणसांना घेऊन गेले तिथे त्या महाकुंभमध्ये, पैसे घेतले. स्वतः बाकी पब्लिकला सांगितलं आम्ही फुकटात घेऊन चाललेलो आहे, आम्ही धर्माचं काम करून राहिलो. म्हातारे कुतारे तिथे 60-60 किलोमीटर चालत गेले. हे कधी कोण बोलत? आणि का नाही बोलायचं? आज नाही बोलायचं तर मग काय? आणि संविधानाला बदलण्याची प्रक्रिया किंवा ते बदलण्याचे विचार जर लहान लेकरांच्या अभ्यासामध्ये टाकत असतील, तर मग आज आपण मुर्दे आहोत की जिवंत आहोत हा विषय आहे. जिवंत असतो तर बोललं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर सुद्धा येणाबाई ते तुम्ही कोण सोडून झाले? गन्ना कपन्ना रमेश येता म्हणून तुम्ही मला एक सांगा, हे सर्व तुम्ही नेते लोक महाविकास आघाडीचे स्टेजवरून येऊन म्हणजे त्याला बोंबलता म्हणणार नाही, लोकांना समजून सांगता. पण सध्याची परिस्थिती, ज्यांनी शाळा पूर्णपणे दिल्लीतल्या बदलवल्या,
तिथे सुद्धा आज बीजेपी आलेली आहे. आता तुम्ही महाराष्ट्रात म्हणत होते की ईव्हीएम पण हे परिणाम कशाचे वाटतात तुम्हाला? नाही, आप जे ऑर्गनायझेशन होतं ते जनसंघामधनं निर्माण झालेलं आहे. म्हणजे RSSचाच त्यांना पाठिंबा होता आणि RSSच्याच मंडळींनी त्यांचं क्रिएशन केलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्ही त्यांना ते RSSचे असल्यावर महाविकास आघाडीत का घेतलं? आम्ही महाविकास आघाडीत घेतलं नाही. ते इंडिया आघाडीमध्ये होते, महाविकास आघाडीमध्ये ते नव्हते. पण ही फॅक्ट आहे. आपण असं आहे की वायफळ बोलण्यात मतलब नाहीये. जे फॅक्ट आहे त्याच्यावर आपण बोललं पाहिजे आणि ते जर आहे तर ते झालेलं आहे. तिथे ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी ज्यानं स्वतःच्या बायकोला सोडलं, स्वतःच्या आईला रांगेत उभं केलं, ती व्यक्ती जाऊन स्नान केली आणि ती स्नान केल्यानंतर ते सारे टीव्हीत दाखवलं. मग आता झालं जे झालं आहे ते. मला विषय राजकारणाकडे येऊन आला, आपला वैयक्तिक कडे येऊ. ताई, तुम्ही मंत्री असताना मंत्री नसताना काय फरक वाटू राहिला? मला तर काही फरक नाही वाटत. काहीतरी वाटते ना. लाल दिव्याची गाडी नाही, पोलीसच्या गाड्या नाही आजूबाजूला, एकच पोलीस होय आता सोबत, नाही तर 2-4 गाड्या वाटत. तरी तुम्ही जेव्हा मंत्री होत्या तेव्हा त्याचा राब आणि आता असं काही फरक वाटत नाही का तुम्हाला? तुम्हाला वाटून राहिला का माझ्यात फरक? मला धन्यवाद. ह्या होत्या यशोमताताई. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.